प्रभू येशूच्या प्रेमळ व मधुर नामात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की त्या परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये आमचा प्रतिपाळ केलेला आहे आणि या उपवास समयात तो आम्हाला त्याच्या कृपेने चालवित आहे. म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या उपवास समयातील आमच्या या बुधवारच्या प्रार्थनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. आणि प्रियांनो, या प्रार्थनेमध्ये आपण आपलं समर्पण जिवंत देवाला करूया. ही वेळ देवाच्या हातामध्ये आपण समर्पित करूया. आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही या समयी तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू, आम्ही आपली परमेश्वरा प्रभू जीवनाला प्रभू तुझ्यासमोर स्वतःला लीन व नम्र करीत उपस्थित करीत आहोत. पित्या प्रभू, तू आमच्या जीवनाचा तारणारा देव आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानितो. प्रभू परमेश्वरा, या उपवास समयात प्रभू तुझ्यामध्ये तू आम्हाला चालवित आहेस, म्हणून आम्ही मनापासून तुझे उपकार मानित आहोत. प्रभू राया, तू आमच्या जीवनाचा आधार झालेला आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानितो. बाबा प्रभू परमेश्वरा, तुला आम्ही प्रार्थना करतो आहोत पित्या, की प्रभू आज त्या परमेश्वरा उपवास समयातील प्रभू या बुधवारच्या आमच्या प्रभू परमेश्वरा प्रार्थनेमध्ये तू आमच्या समवेत हो. प्रभू, तुझं वात्सल्य आम्हाला लाभू दे. प्रभू त्या परमेश्वरा, या उपासनेद्वारे तू आम्हाला अधिक तुझ्या निकटतेमध्ये घेऊन ये. बाप्पा प्रभू परमेश्वरा, तुझ्याकरिता तू आमचं जीवन तयार कर, तत्पर कर. प्रभू, ही देखील प्रभू परमेश्वरा आम्ही तुला प्रार्थना करीतो. आमचं जीवन प्रभू राय या समय केवळ तुझ्याच हातामध्ये समर्पित करीतो आहोत. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देतो. प्रभू, यामध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. आणि प्रभू, या उपवास समयात तुझा सहवास घडू दे, हीच तुला विनंती करीतो. प्रार्थना धन्य तारक प्रिय प्रभू येशूच्या नावे मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर आमच्या समवेत आहे. आपण या प्रार्थनेमध्ये जेव्हा देवाच्या चरणाजवळ आलेलो आहोत, आपण यावेळी परमेश्वराची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. काही गीतगात आमच्या जिवंत परमेश्वराच्या नावाला आपण उंचवूया. पुढे स्क्रीनवर येणारे जे गीत आहे, त्या गीतांच्या माध्यमातून या आपण या स्तवनामध्ये परमेश्वराच्या सनिधात जाऊया. या सर्व मिळूनी गाऊया गीत वैभवी ख्रिस्ताचे, गीत गाऊ ऐक्याचे
येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. शांतीदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो. शांतीदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञा करता तुम्हीच हो. चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञा करता तुम्हीच हो. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. देवाच्या नावाला धन्यवाद असो. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. प्रभूला सामोरे जात असताना, प्रभूचं स्तवन आपण यावेळेस केलेलं असताना, प्रभू परमेश्वराने ते मान्य करून घ्यावं म्हणून आपण प्रभूला विनंती करू आणि त्याच्या वचनाकरिता आपल्या जीवनाची अंतःकरणाची आपण यावेळेस तयारी करून घेऊया. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही पुन्हा एक वार प्रभू तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. प्रभू परमेश्वर, आम्ही तुझी स्तुती केली, तुझी आराधना केली, कारण प्रभू याचकरिता तू आम्हाला निर्माण केलेलं आहे. आमची निर्मिती प्रभू तू त्या परमेश्वरा तुझा गुणानुवाद करण्याकरिता केलेली आहे, तुझं पवित्र वचन सांगतं. आणि प्रभू परमेश्वरा, या समय प्रभू आम्ही स्वतःला लीन व नम्र करीत प्रभू पित्या आपलं समर्पण तुला केलेलं आहे. प्रभू राया, आमचा विश्वास आहे बाप्पा की प्रभू त्या परमेश्वर आमच्या जीवनाचा पुढारी तू आहेस आणि तूच आम्हाला पुढे घेऊन जात आहेस बाप्पा. प्रभू राया, प्रभू परमेश्वर, आमच्या स्तवनाचा प्रभू आशीर्वाद, आध्यात्मिक लाभ आमच्या जीवनामध्ये घडू दे. आणि आता तुझ्या वचनांकडे जेव्हा आम्ही आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत बाप्पा, त्यावर मनन चिंतन करीत आहोत प्रभू पित्या, त्याद्वारे तुझी वाणी आम्हाला प्राप्त होऊ दे. आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू. पुढील वेळ तुझ्या हातामध्ये देतो, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला चालेल हीच तुला विनंती करीत प्रार्थना धन्य तारक येशूच्या नावे मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाची स्तुती असो प्रियांनो. या आपण यावेळी आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या वचनाचं आपण विशेष प्रकारे वाचन करूया. आपण यावेळेस नवीन करार यातील इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 4 ते 11 आपण यावेळेस वाचूया. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 4 ते 11 आपणास येण्याप्रमाणे सांगते. शिस्तीचा हेतू, तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको.
आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको, कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासी पुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरीत असू, तर आपण विशेष करून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते, पण तो करीतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करीतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. परमेश्वर देव वाचलेली ही वचने आज आमच्या मनन चिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करू. देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा करू, आदर सन्मान असो. प्रभू परमेश्वराची उपकार स्तुती असो प्रियांनो, की त्या प्रभू परमेश्वराने आम्हाला त्याच्या चरणाजवळ घेतलेला आहे आणि आज आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपला वेळ व्यतीत करीत आहोत. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव जो आहे तो आमच्या जीवनाचा पुढारी आहे. तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये चालवित आहे आणि तो जेव्हा आमच्या जीवनाचं पुढारी पण करीतो, माझ्या प्रियांनो, त्याच्या इच्छेने तो आम्हाला पुढे घेऊन जातो, ना की आम्ही आपल्या इच्छेने पुढे चालावे. जर आम्ही प्रभूला समर्पित आहोत, जर आम्ही प्रभूला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, जर आम्ही प्रभूला आपल्या जीवनामध्ये आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, तर त्याच्या इच्छेनेच आम्ही पुढे वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण ही देवाची आमच्यासाठी इच्छा आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, देव परमेश्वराने जेव्हा त्याच्या निवडलेल्यांना त्याच्या लोकांना जेव्हा स्वतःसाठी त्याने निवडून घेतलं, त्याने जेव्हा त्या लोकांना ज्यांच्यावर त्याने प्रीती केली, ज्यांना आपल्यासाठी त्याने वेगळं केलं, त्या लोकांना परमेश्वराने वारंवार एकच गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न केला, ती म्हणजे शिस्त. जरी आम्ही विशेष प्रकारे पाहतो की परमेश्वराने आदम आणि हव्वा यांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, जेव्हा परमेश्वराने त्यांची निर्मिती केली, त्यांना एदेनच्या बागेमध्ये त्यांना जेव्हा ठेवलेलं आहे, त्यावेळी देखील परमेश्वर देव त्यांना शिस्त लावू पाहत होता आणि म्हणून त्या शिस्त लावण्याच्या माध्यमातूनच आम्ही पाहतो की देव परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्या बागेमध्ये ठेवलेलं असताना त्यांना सांगितलं की एक झाड जे आहे या बागेमध्ये लावलेलं आहे, त्यांचं फळ तुम्ही खाऊ नये. परमेश्वराला जर शक्य असतं, परमेश्वराने ते झाड जे आहे ते त्या ठिकाणी लावलंच नसतं, पण परमेश्वर देव त्यांना शिस्त लावू पाहत होता. जे परमेश्वर सांगत आहे ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये पाळावयाची आहे. ती आज्ञाधारकपणाची जी शिस्त आहे ती परमेश्वर देव जणू काही त्यांना त्या ठिकाणी लावू पाहत होता आणि म्हणून आम्ही पाहतो की त्या ठिकाणी देव परमेश्वराने ते झाड जे आहे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आम्ही ही गोष्ट देखील पाहतो, निवड, चॉईस जी आहे ती परमेश्वराने आदम आणि हव्वा यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवली होती की तुम्हाला जे उत्तम आहे ते निवडून घ्यावयाचं आहे. तुम्ही आशीर्वाद निवडता की तुम्ही श्राप निवडता हे तुमच्या हातामध्ये आहे आणि ती गोष्ट आम्ही त्या ठिकाणी पाहतो. पण माझ्या प्रियांनो, त्या माध्यमातून आम्ही जर एक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर देव जो आहे त्याच्या निर्मितीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत होता. अर्थात आदम आणि हव्वा यांची निर्मिती जेव्हा देवाने केली, मानवाची निर्मिती जेव्हा देवाने केली, तर त्या उत्पत्तीपासूनच देव परमेश्वर शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत होता. आम्ही नोहाच्या समयातही जर पाहिले त्या देखील आम्हाला दिसून येते की परमेश्वर देवाने मानवाच्या जीवनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. नोहा जोपर्यंत त्या तारवाची विशेष प्रकारे तयारी करीत होता, त्या तारवाची तो बांधणी करीत होता, तोपर्यंत त्याला लोकांना संदेश देण्याकरिता सांगितले की देवाचे दिवस जवळ आलेले आहे. परमेश्वर या संबंध सृष्टीचा नाश जो आहे तो पाण्याने करणार आहे. हा संदेश जरी देव परमेश्वराने त्या ठिकाणी मानवाला दिलेला आहे, त्यावेळेस आम्ही पाहतो की देव परमेश्वर शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत होता की त्यांनी पापापासून फिरून देवाकडे वळावे, पण कोणी वळले नाही. आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो की नोहा आणि नोहाचं कुटुंब जे आहे त्या शिस्तीमध्ये जेव्हा त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली, देव परमेश्वराने जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या जीवनामध्ये जी शिस्त परमेश्वराने पाहिली, त्या अनुषंगाने आम्ही पाहतो की नोहा आणि त्याचं कुटुंब जे आहे ते देव परमेश्वराद्वारे वाचविलं गेलं. परमेश्वर जो आहे तो शिस्त लावणारा देव आहे.
आम्ही अब्रामाच्या समयी पाहतो, इसाक, याकोब, योसेफाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, आम्ही विशेष प्रकारे पुढे मोशेच्या जीवनामध्ये, इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहतो, तर देव परमेश्वर त्यांना शिस्त लावू पाहत होता. परमेश्वर देव जो आहे आपल्या लोकांना एक उत्तम प्रकारचं शिक्षण जो आहे तो त्यांना देऊ पाहत होता. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज जो इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय वचन 4 ते 11 ही वचनं जेव्हा आम्ही आज आमच्या मननाकरिता निवडलेली आहेत, आमच्या मननाचा विषय आम्ही घेत आहोत की डिलाईट इन डिसिप्लिन युअर सेल्फ. डिलाईट इन डिसिप्लिन युअर सेल्फ. स्वतःला शिस्त लावण्यात आनंद माना. स्वतःला शिस्त लावण्यात तुम्ही आनंद माना. आम्ही देवाचे लोक आहोत. आमचा परमेश्वर जो आहे तो शिस्तबद्धतेचा परमेश्वर आहे. त्याला शिस्त जी आहे ती फार आवडणारी आहे. आणि म्हणून आम्ही त्याचे लोक असताना, त्याचे निवडलेले लोक असताना, त्याच्या नावाने आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना आम्ही देखील शिस्तबद्धतेने आपलं जीवन जगणे फार गरजेचे आहे. जेव्हा हा इब्री लोकासपत्राचा 12वा अध्याय वचन 4 ते 11 जर आम्ही वाचले, तर या 8 वचनांमध्ये आम्हाला या ठिकाणी दिसून येते की परमेश्वर देव जो आहे, जेव्हा तो या शिस्तीविषयी लोकांसोबत जेव्हा तो या ठिकाणी बोलत आहे वचनाच्या माध्यमातून, तर या वचनामध्ये आम्हाला आढळून येतं की जवळजवळ 9 ते 10 वेळा शिस्त किंवा शिक्षा जो आहे याचा उल्लेख या वचनांमध्ये करण्यात आलेला आहे. डिसिप्लिन युअर सेल्फ याविषयी जर आम्ही पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी दिसून येते की जवळजवळ 9 ते 10 वेळा या 7 ते 8 वचनांमध्ये याचा उपयोग जो आहे तो करण्यात आलेला आहे. आता ही वचनं जी आहेत अशीच लिहायची म्हणून लिहिलेली नाही आहे. यामागे एक फार मोठा हेतू आहे. यामागे एक फार मोठं विशेष प्रकारे देवाचा एक उद्देश आहे. आणि माझ्या प्रियांनो, त्याचे लोक जे आहेत त्यांच्या लोकांच्या जीवनामध्ये ही शिस्त जी आहे देव परमेश्वराला हवी आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की आमचा परमेश्वर देव जो आहे तो शिस्त लावणारा देव आहे. गॉड इज अ डिसिप्लिनेरियन गॉड. आमचा देव जो आहे तो शिस्त लावणारा देव आहे. डिसिप्लिनेरियन अशा प्रकारे हा शब्द जो आहे तो आम्हाला इंग्रजी भाषेमध्ये दिसून येतो. आणि म्हणून जर आम्ही पाहतो तर आम्हाला दिसून येते की डिसिप्लिन याचा अर्थ काय आहे, शिस्त याचा अर्थ काय आहे, तर त्याचा अर्थ आहे शिक्षा देणे. ही शिक्षा ती नव्हे की ज्याच्यामुळे आमची एखादी चुकी झाली, त्या चुकीबद्दल आम्हाला मिळालेला जो दंड आहे त्या दंडासाठी जो शब्द वापरण्यात येतो शिक्षा, ती ही शिक्षा नव्हे, पण ही शिक्षा आहे शिक्षण देण्याची. देव परमेश्वर जेव्हा आम्हाला शिस्त लावतो किंवा आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो शिस्त लावण्याचा जेव्हा तो प्रयत्न करीत आहे, तो आम्हाला शिक्षण देऊ पाहत आहे. गॉड वॉन्ट्स टू टीच अस. गॉड वॉन्ट्स टू ट्रेन अस. परमेश्वर देव जो आहे तो आम्हाला शिक्षण देऊ इच्छितो आणि तो आम्हाला प्रशिक्षित करू इच्छितो त्याच्यासोबत जीवन जगण्याकरिता. त्याच्यासोबत आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करावी याकरिता देव परमेश्वर जो आहे तो आम्हाला शिस्त लावू इच्छितो. आता ही शिस्त लावणे म्हणजे दंड देणे नव्हे. कोणी जर आम्ही पाहिलं तर म्हणेल की देव परमेश्वर जो आहे तो मला शिक्षा देतो, ही जी शिक्षा आहे ही पनिशमेंट नाही आहे, पण ही शिक्षा जी आहे ही एक ट्रेनिंग आहे. ही शिक्षा जी आहे ही एक टीचिंग आहे. आणि देव परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये ते डिसिप्लिन, ती शिस्त जी आहे ती आमच्या जीवनामध्ये लावू पाहत आहे. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, आम्ही या जगामध्ये जेव्हा ख्रिस्ती म्हणून आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, या ख्रिस्ती जीवनामध्ये देव परमेश्वर आम्हाला शिस्त लावू पाहत आहे. त्याच्यासोबत जीवन जगण्याची, त्याच्यासोबत एक एक पाऊल पुढे उचलण्याची. आणि ही शिस्त कशासाठी आहे? देव परमेश्वर हे शिक्षण आम्हाला का देऊ पाहत आहे, तो आम्हाला का शिक्षण देऊ पाहत आहे, तर माझ्या प्रियांनो आम्ही त्याच्या योग्यतेचे तयार व्हावे म्हणून देव परमेश्वर आम्हाला शिक्षण देऊ पाहतो. त्याच्या योग्यतेचे आम्ही तयार व्हावे याकरिता देव परमेश्वर जो आहे तो आम्हाला शिक्षण देऊ पाहत आहे, तो आम्हाला शिस्त लावू पाहत आहे. कारण या शिस्तीचा विशेष प्रकारे जे प्रतिफळ आहे ते आम्हाला नीतिमत्वाच्या स्वरूपात आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि जर आम्ही पाहिलं याच इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं विशेष प्रकारे 11वं वचन जर आम्ही पाहिलं, त्याचा शेवटचा भाग म्हणतो की ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. जे देव परमेश्वराद्वारे शिस्त आमच्या जीवनामध्ये लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो त्याच्या माध्यमातून देवाचं नीतिमत्व जे आहे ते फळ आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतं. म्हणजे आम्ही देवाच्या योग्यतेचे तयार होतो. नीतिमत्वाचा अर्थ जर आम्ही पाहिला तर देवाला ग्रहणीय अशी दशा आहे. ग्रीक भाषेमध्ये त्याचा शब्द जर आम्ही पाहिला नीतिमत्वासाठी आहे डायकाईसुने, म्हणजे देवाला ग्रहणीय अशी दशा, ऍक्सेप्टेबल टू गॉड.
आम्ही देव परमेश्वराला ग्रहणीय अशी दशा आपल्या जीवनामध्ये नीतिमत्वाच्या माध्यमातून प्राप्त करीतो. आणि देव परमेश्वर जेव्हा शिस्त लावित आहेत तर त्या शिस्त लावण्याच्या माध्यमातून आम्हाला नीतिमत्वाचं फळ जे आहे ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं, हे 11वं वचन या ठिकाणी सांगतं. आणि माझ्या प्रियांनो, जर आम्ही पाहिलं तर हे परमेश्वर देव जेव्हा आम्हाला शिस्त लावतो तो आम्हाला त्याच्यापासून दूर घेऊन जात नाही. तो आम्हाला शिक्षा देतो, दंड देतो. कारण अनेक लोकांचा विचार असा असतो की आमच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख आले, आमच्या जीवनामध्ये जेव्हा वेदना आल्यात, आम्ही आमच्या जीवनामध्ये जेव्हा संकटांना सामोरे जात आहोत, देव आम्हाला शिक्षा देत आहे. देव परमेश्वर आम्हाला आमच्याकडून जे काही चुका घडलेल्या आहेत, पाप घडलेले आहेत, दुष्कृत्य घडलेले आहेत, देवाच्या मनाविरुद्ध गोष्ट घडलेली आहे, देव परमेश्वर त्याची शिक्षा आम्हाला देत आहे, दंड आम्हाला देत आहे असं आम्हाला वाटतं. पण नाही प्रियांनो, परमेश्वर देव आपल्या लोकांना शिस्त जेव्हा लावतो तो त्यांना त्याच्या जवळ घेऊन येऊ पाहत आहे. ही इज ड्रॉइंग अस टू नियर हिम. तो त्याच्या जवळ आम्हाला घेऊन येतो. शिस्त देण्याच्या माध्यमातून किंवा शिस्त लावण्याच्या माध्यमातून तो आम्हाला त्याच्या जवळ घेत असतो. त्याच्यापासून दूर तो आम्हाला कधीच करत नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर या वचनांमध्ये आम्हाला दिसून येतं की परमेश्वर देव शिस्त कोणा लोकांना लावतो. शिस्त कोणाला लावतो तर जर आम्ही या ठिकाणी पाहतो, वचन आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. इब्री लुकास पत्र याचा 12वा अध्याय वचन 6 आणि 7 जर पाहिले तर वचन म्हणतं, कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो फटके मारतो. म्हणजे देव परमेश्वराच्या द्वारे जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये शिस्त लावण्याची प्रक्रिया जेव्हा चालू असते, when we are going through the process of discipline, that time we are having, that is a sign of relationship with God. ती जी प्रक्रिया आहे, ती जी गोष्ट आहे, शिस्त लावण्याची जी गोष्ट आहे, ती आमच्या जीवनामध्ये देवासोबत आमचा नातेसंबंध आहे ही गोष्ट प्रगट करणारी. इट इज अ साइन ऑफ रिलेशनशिप विथ गॉड. पर्सनल रिलेशनशिप जी आहे ती आमची देवासोबत आहे, ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. देव त्यांना शिस्त लावतो ज्यांच्यावर तो प्रीती करीतो. देव त्यांना शिस्त लावतो ज्यांना त्याने आपले लेकरं म्हणून स्वीकारलेलं आहे, त्यांनाच तो फटके मारतो, वचन या ठिकाणी म्हणतं. 6वं वचन आमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे माझ्या प्रियांनो. तो म्हणतो, ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा देतो. परमेश्वर त्यांना डिसिप्लिन लावतो, शिस्त लावतो, ही गोष्ट या ठिकाणी म्हटलेली आहे. या शिक्षा या शब्दाचा अर्थ जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर शिस्त लावतो या ठिकाणी म्हटलेला आहे. ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो फटके मारतो. म्हणजे फटके यासाठी नाही की आम्हाला तो दंड देत आहे, पण तो फटके यासाठी मारत आहे की आम्ही त्याच्या जवळ यावे, आम्हाला योग्य काय आहे ते आमच्या जीवनामध्ये समजावे. म्हणून देव परमेश्वर जो आहे ज्यांना तो स्वीकारतो त्यांना फटकेही मारतो, हे वचन या ठिकाणी म्हणत आहे. 7वं वचन बघा काय म्हणतं, शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. ही जी शिक्षा आहे किंवा ही जी शिस्त आहे ही कशासाठी सहन करीत आहोत? शिक्षणासाठी. देव परमेश्वराच्या द्वारे आम्हाला काहीतरी शिकले जावे, आम्हाला शिकविण्यात यावे, शिक्षण प्राप्त व्हावं, यासाठी आम्ही ही शिक्षा जी आहे ती सहन करीत आहोत. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो याचं एक चिन्ह आहे. इट इज अ साइन दॅट वी हॅव अ पर्सनल रिलेशनशिप विथ गॉड ॲज सन अँड फादर. पुत्र आणि पिता यांचा ज्याप्रमाणे नातं आहे, ही त्या गोष्टीला या गोष्टीला प्रमाणित करते की देव जेव्हा मला शिस्त लावतो त्याने मला त्याचं लेकरू म्हणून त्याने आपल्या जीवनामध्ये मला स्वीकारलेलं आहे. मी त्याचा पुत्र आहे, मी त्याची कन्या आहे. या गोष्टीला ही गोष्ट जी आहे ती प्रमाणित करीत आहे की देवासोबत माझं एक विशिष्ट नातं आहे. म्हणून देव परमेश्वर मला माझ्या जीवनामध्ये शिस्त लावू पाहत आहे. गॉड इज discipline me because I am having a personal relationship with him. देव परमेश्वर मला यासाठी शिस्त लावित आहे कारण माझा त्याच्यासोबत एक विशिष्ट नातेसंबंध आहे. आम्ही देवाचे विशिष्ट लोक आहोत. इस्रायल लोकांकडे जर आम्ही पाहिलं माझ्या प्रियांनो, त्यांना देव परमेश्वराने विशेष प्रकारे जेव्हा ते भटक्रांतीच्या समयामध्ये होते, देवाने त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. देव परमेश्वराने त्यांना अधिक आणि अधिक आपल्या जवळ खेचण्याचा त्याने परमेश्वराने प्रयत्न केलेला आहे. God was trying to draw them to near him. परमेश्वराने हा प्रयत्न केला की त्यांना आपल्या जवळ त्याने घ्यावे.
परमेश्वर देव सदोदित या प्रयत्नात होता की माझे लोक जे आहेत ते माझ्या जवळ यावेत, माझ्या सोबत असावेत. आणि म्हणून देव परमेश्वर इस्रायल लोकांना वारंवार आम्ही जर पाहिले तर तो त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत होता, त्यांना शिक्षण देण्याचा तो प्रयत्न करीत होता. आणि हा प्रयत्न यासाठी होता कारण देवाने त्यांना आपलं म्हणून स्वीकारलेलं होतं. एक पर्सनल रिलेशनशिप जी आहे ते प्रत्येकांसोबत परमेश्वराने त्या ठिकाणी प्रस्थापित केलं, निवडलेल्यांसोबत त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं की परमेश्वर देव जो आहे तो त्यांना शिस्त लावित होता. पुढे जर माझ्या प्रियांनो आम्ही पाहतो की हे जे शिस्त लावणं आहे हे वारंवार देव परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये हे कार्य केलं. कारण पुढे जर आम्ही पाहतो 8 वचन म्हणतं, ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहे अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही आहात. देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं, जर देव परमेश्वराच्या शिक्षेसाठी किंवा आम्ही जेव्हा शिक्षेचे वाटेकरी झालेलो आहोत, वी आर द पार्टेकर्स ऑफ दिस डिसिप्लिन, म्हणजे आम्ही या ठिकाणी पाहतो की आम्ही त्याचे पुत्र आहोत, आम्ही त्याची लेकरं आहोत. आणि जर आम्ही या शिक्षे वाचून जर आम्ही त्याच्या सोबत आहोत तर आम्ही त्याचे पुत्र नाही आहोत, आम्ही दासीचे पुत्र आहोत. वचन या ठिकाणी म्हणतं, वी आर नॉट फ्रॉम हिम, वी आर फ्रॉम अदर्स. आम्ही त्याचे नाही आहोत पण आम्ही दुसऱ्यांचे आहोत. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की तर तुम्ही पुत्र नाही, तुम्ही दासी पुत्र आहात, अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आम्हाला देवाचे पुत्र देव परमेश्वराने केलेले आहे. म्हणून तो आम्हाला वारंवार शिस्त लावण्याचा प्रयत्न करीतो. आम्ही जर चुकतो तर त्या चुकीच्या समयी परमेश्वर देव आम्हाला त्याच्या जवळ खेचण्याकरिता आम्हाला तो ताडण करीतो, आम्हाला तो फटके मारितो, आम्हाला तो शिक्षा करीतो, आम्हाला तो शिस्त लावितो. शास्त्रेचं पुस्तक जर आम्ही पाहिलं तर शास्त्रेच्या पुस्तकांमध्ये आम्हाला ही गोष्ट वारंवार घडलेली आम्हाला त्या ठिकाणी आढळून येते. इस्रायल लोक जे आहेत, जेव्हा परमेश्वर देव त्यांच्याकरिता शास्त्रे उभे करीत होता की त्यांना त्या शास्त्र्यांनी इस्रायल लोकांना त्यांच्या शत्रूंपासून त्यांचं संरक्षण करावं. अनेक प्रकारचे शास्त्रे आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतील. तो शिमशोन असो, तो गिदोन असो किंवा इतर कोणी असो, त्यांच्या जीवनाकडे जर आम्ही पाहतो तर इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये ज्या वेळी ते देवापासून दूर गेले, ज्या वेळी ते देवाला विसरले, ज्या वेळी त्यांना देवाचा विसर पडला, त्या प्रत्येक वेळी देवाने त्यांना विशेष प्रकारे शिस्त लावण्याचं काम केलेलं आहे. देवाने त्यांना दूर करून दिलेलं नाही, पण देव परमेश्वराने त्यांना त्याच्या जवळ घेण्याकरिता, त्यांना शिस्त लावण्याकरिता आम्ही पाहतो की त्यांचे शत्रू जे आहेत ते परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडे पाठविलेले आहेत. पण त्यांच्यापासून सोडविण्याकरिता देवाने शास्त्र्यांना देखील त्या ठिकाणी उभे केले. हे आम्हाला शास्त्र्यांच्या पुस्तकांमध्ये आढळून येतं. ज्यावेळी ते देवाला विसरून जात होते त्यावेळी त्यांच्यावर संकट येत होते, आणि ज्यावेळी ते पुन्हा देवाकडे वळत होते त्यावेळी परमेश्वर देव त्यांना संकटातून बाहेर काढत होता. परमेश्वर देव जो आहे तो जरी आमच्या जीवनामध्ये संकट देतो पण तो शिस्त लावण्याकरिता देतो. इस्रायल लोकांना तो त्यावेळेस शिकू पाहत होता की तुम्ही माझे निवडलेले लोक आहात, तुम्ही माझ्या मार्गात चाला, मला सोडून तुम्ही जीवन जगू नका, मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे, तुम्ही माझे लोक आहात. वी आर हॅव्हिंग अ पर्सनल रिलेशनशिप. सो परमेश्वर जो आहे तो त्यांना या गोष्टी शिकू पाहत होता की जो नातेसंबंध मी तुमच्यासोबत प्रस्थापित केलेला आहे तो काय थोड्या वेळपुरता नाही आहे, तो काय केवळ कामापुरता नाही आहे. हा नातेसंबंध मी तुमच्यासोबत सनातन कालसाठी प्रस्थापित केलेला आहे. दॅट इज अ एव्हरलास्टिंग रिलेशनशिप. सनातन कालचं तो नातेसंबंध होता. आणि म्हणून देव परमेश्वर त्यांना वारंवार शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत होता. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं, जेव्हा ते चुकले त्यावेळेस त्यांना फटके मिळाले, जेव्हा ते विशेष प्रकारे देवापासून बळकून गेले त्यावेळेस देव परमेश्वराने त्यांना त्यांच्याकडे पुन्हा एक वार घेत असताना त्यांना शिक्षा केलेली आहे, म्हणजे त्यांना शिस्त लावलेली आहे. दंड दिलेला नाही पण परमेश्वर देवाने त्यांना शिस्त लावण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला. या दोन महत्वाच्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी दिसून येतात की परमेश्वर देव जो आहे तो आमच्यासोबत त्याचा वैयक्तिक नातेसंबंध त्याने प्रस्थापित केला, म्हणून तो आम्हाला शिस्त लावितो. आणि आम्ही त्याच्यापासून दूर जाऊ नये म्हणून देव परमेश्वर आम्हाला शिस्त लावितो. आम्हाला तो आमच्या जीवनामध्ये शिस्त लावत असताना त्याच्याकडे पुन्हा एक वार तो घेऊन येऊ पाहत आहे. आणि माझ्या प्रियांनो, आम्हाला म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या देव परमेश्वराच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये शिस्त लावून घेण्याकरिता आनंद मानला पाहिजे. आम्ही दुःख मानू नये की देव परमेश्वर मला शिस्तीमध्ये आणत आहे, मला तो शिस्त लावत आहे म्हणून आपण यावेळी यासाठी आम्ही दुःख मानू नये, पण आम्ही आनंद मानून घ्यावा. डिलाइट इन डिसिप्लिन युअर सेल्फ हा आमच्या मरणाचा विषय याच करिता आम्ही घेतलेला आहे की इस्रायल लोकांना देव परमेश्वराने जे शिकवण्याचा प्रयत्न केला तेच परमेश्वर आज आम्हाला देखील शिकू पाहत आहे की आम्ही स्वतःला शिस्त लावण्यात आनंद मानावा, ना की आम्ही दुःख मानावा.
कारण ते आमच्या भल्याकरिता आहे, ते आमच्या हिताकरिता आहे. हेच देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. जर आम्ही पाहिलं वचन 10 बघा आम्हाला काय सांगतं. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 10 आम्हाला सांगतं की त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते. जगिक जे विशेष प्रकारे या ठिकाणी वडील आहे त्याच्याविषयी देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की आपले जे जगिक देहाच्या स्वरूपामध्ये आम्हाला लाभलेले जे आमचे पिता आहेत, बाप आहे, ते आम्हाला जेव्हा शिक्षा करतात ते कदाचित थोड्या वेळ पुरती करीतात. पण आम्हाला या ठिकाणी वचन म्हणतं की ते थोडे दिवस आहे, पण देव परमेश्वर जी आम्हाला शिक्षा लावित आहे किंवा आम्हाला शिस्त लावित आहे ती कशासाठी आहे तर ती आमच्या हितासाठी आहे. वचन या ठिकाणी म्हणतं पण तो करीतो म्हणजे देव जी शिस्त आमच्या जीवनामध्ये लावितो ती आपल्या हितासाठी म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून तो करतो. देव आता शिस्त का लावित आहे हा मुख्य हेतू आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की आमचा त्याच्यासोबत नातेसंबंध परमेश्वराने प्रस्थापित केलेला आहे. आम्ही त्याची लेकरं आहोत म्हणून तो स्वर्गीय पित्याप्रमाणे आम्हाला आमच्या जीवनामध्ये शिस्त लावतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली आम्ही त्याच्यापासून दूर जाऊ नये म्हणून देखील देव परमेश्वर आम्हाला शिस्त लावतो. आणि तिसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की आम्ही पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून देव परमेश्वर आम्हाला शिस्त लावित आहे. पवित्रतेचे वाटेकरी अर्थात काय तर देव जसा पवित्र आहे तसे आम्ही पवित्र असावे. या पवित्रतेचे वाटेकरी होण्याकरिता देव परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये शिस्त लावू पाहत आहे. माझ्या प्रियांनो, ही शिस्त आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वीकारावयाची आहे. आम्हाला विशेष प्रकारे स्वतःला शिस्त लावण्यात आम्ही आनंद मानला पाहिजे, कारण ही शिस्त जी आहे ती देवाद्वारे आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होत आहे. संकट जेव्हा येतात, आमच्या जीवनामध्ये दुःख येतात, आम्ही हा विचार करू नये की पापाचंच प्रतिफळ म्हणून ते आम्हाला प्राप्त होत आहे. पण अनेकदा परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये शिस्त लावू पाहतो. तो आमच्यासोबत त्याचा असलेला जो नातेसंबंध आहे त्याचं ते एक साईन आहे, त्याची एक विशेष प्रकारे ते चिन्ह आहे की आम्ही त्याचे लोक आहोत. आम्ही जर चुकलो आहोत तर देव परमेश्वर पुन्हा एक वार आम्हाला त्याच्याकडे घेऊन येतो. तो आम्हाला स्वतःपासून दूर करत नाही पण आम्हाला तो त्याच्या जवळ घेऊन येतो. आणि म्हणून कोणी म्हटलेलं आहे की when God discipline us, he is not getting us back. Instead, he is drawing us back to him. परमेश्वर देव जेव्हा आम्हाला शिस्त लावतो त्यावेळेस तो आम्हाला त्याच्यापासून दूर करीत नाही पण तो आम्हाला त्याच्या जवळ घेऊन येतो. कशासाठी तर पवित्रतेचे वाटेकरी व्हावे याकरिता. देवाची इच्छा आहे की जसा तो पवित्र आहे तसे आम्हीही पावित्र्यतेमध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करावी. ती पवित्रता आम्ही आपल्या जीवनामध्ये राखून ठेवावी ही देवाची आमच्यासाठी इच्छा आहे. आणि म्हणून तो आम्हाला शिस्त लावू पाहत आहे. वचन या ठिकाणी म्हणतं की तो आम्हाला त्याची जी शिस्त आमच्या जीवनामध्ये आम्हाला तो देतो, लावतो, जी शिक्षा तो आमच्या जीवनामध्ये करीतो ती आमच्या हितासाठी आहे. आणि वचन या ठिकाणी म्हणतं ते हित काय आहे तर आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून तो करीतो. आम्ही त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून तो त्याची जी शिस्त आहे, त्याची जी शिक्षा आहे तो ती आमच्या जीवनामध्ये देत असतो. माझ्या प्रियांनो, ते देवाचं शिक्षण आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. त्या शिक्षणाचं प्रतिफळ काय प्राप्त होणार आहे तर पवित्रतेचे वाटेकरी तर आम्ही होणारच आहोत. वी बिकम द पार्टेकर्स ऑफ होलीनेस अँड अलॉंग विथ दॅट वी विल रिसीव द फ्रूट ऑफ राईचियसनेस. आम्ही त्याच्यासोबतच नीतिमत्वाचं जे फळ आहे ते देखील आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. 11 वचन सांगतं कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही. जी शिक्षा आम्हाला मिळते, जेव्हा शिस्त आम्हाला लावण्यात येते त्यावेळेस जे फटके आम्हाला भेटतात ती आनंदाची कधीच वाटणारी नाहीये. ती आम्हाला उलट दुःखच देणारी आहे. वचन म्हणतं उलट ती आम्हाला खेदाची वाटते. पण पुढे म्हटलेलं आहे तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे, ज्यांना त्या शिस्तीच्या माध्यमातून, त्या शिक्षणाच्या माध्यमातून, त्या शिक्षेच्या माध्यमातून ज्यांना वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. नीतिमत्व हे शांतिकारक फळ त्याच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होतं. म्हणून माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर जेव्हा आम्हाला शिस्त लावतो तर आम्ही स्वतःला शिस्त लावण्यात आनंद मानला पाहिजे. पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत की ही जी शिस्त देवाद्वारे आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होते त्याचा स्वीकार जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये करीतो, आम्ही देवाची लेकरं आहोत या गोष्टीला आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रमाणित करीतो. दुसरी गोष्ट, आम्ही देवाकडे पुन्हा एक वार आम्हाला देव परमेश्वर त्याच्याकडे बोलावित आहे, त्याच्याकडे तो घेऊन येतो, या गोष्टीला ती आमच्या जीवनामध्ये प्रमाणित करते. आणि तिसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहिली की हे जे शिस्त लावणं आहे किंवा शिक्षा करणे आहे हे आमच्या हितासाठी असून ते आम्हाला पवित्रतेचे वाटेकरी करणार आहे.
देव जसा पवित्र आहे ती योग्यता आमच्या जीवनामध्ये आम्हाला देणारा आहे, कारण याचं फळ जे आहे ते नीतिमत्वाच्या स्वरूपात तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाद्वारे देण्यात येतं. म्हणून माझ्या प्रियांनो, आपण यासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपल्या जीवनामध्ये स्वतःला शिस्त लावण्यात आनंद मानला पाहिजे. डिलाइट इन डिसिप्लिन युअर सेल्फ. आम्ही स्वतःला शिस्त लावण्यात आनंद मानला पाहिजे, कारण माझ्या प्रियांनो ही शिस्त जी आहे ती देवाकडून आहे, कोणा मनुष्याकडून नाही, सैतानाकडून नाही. आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत आणि म्हणून देवाकडून आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही शिस्त, हे शिक्षण जे आहे प्राप्त होत आहे आणि म्हणून आपण यामध्ये आनंद मानायला पाहिजे. ती आम्हाला खेदाची जरी वाटणारी आहे, ती आम्हाला दुःख देणारी जरी वाटणारी आहे, ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये कदाचित अशा प्रकारची भावना देणारी आहे की मला देव परमेश्वर शिक्षा करीत आहे, पण ही शिक्षा नव्हे, ही पनिशमेंट नव्हे, पण परमेश्वर देव आम्हाला प्रशिक्षित करू पाहत आहे त्याच्यासोबत जीवन जगण्याकरिता. ही इज अलाउइंग अस टू वॉक विथ हिम. परमेश्वर देव जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला शिस्त लावित आहे, तो आम्हाला तयार करीत आहे की आम्ही त्याच्या सोबत चालावे, पवित्रतेचे आम्ही वाटेकरी व्हावे, नीतिमत्वाचं फळ आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळावं, त्याच्यासोबत असलेला नाते संबंध हा विशेष प्रकारे प्रमाणित केला जावा आणि तो आम्ही त्याचेच लोक आहोत, त्याच्याकडेच आम्ही खेचले जात आहोत, याचं हे आमच्या जीवनामध्ये प्रमाण आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही स्वतःला शिस्त लावण्यात आनंद मानावा. आम्ही प्रार्थनामय जीवनात स्वतःला शिस्त लावावी, देवाच्या वचनाला वाचण्यात आम्ही स्वतःला शिस्त लावावी, देवाचं स्तवन करण्यात आम्ही स्वतःला शिस्त लावावी, देवासोबत आपलं जीवन जगण्यात आम्ही स्वतःला शिस्त लावणे फार गरजेचे आहे. परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये या वचनाद्वारे आशीर्वादित करो. परमेश्वर देव या वचनाद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याच्या कृपेने भरो आणि स्वतःला शिस्त लावण्यात आम्ही आनंद मानूया, कारण ही गोष्ट प्रभूद्वारे आहे, ही गोष्ट प्रभू आमच्या जीवनामध्ये देत आहे, प्रभू आमच्या जीवनामध्ये याद्वारे कार्य करीत आहे. त्याचा आमच्यासोबत असलेला नातेसंबंध तो प्रमाणित करीतो. आम्ही देवाकडे खेचले जात आहोत किंवा आम्ही देवाकडे पुन्हा एक वार जात आहोत, या गोष्टीला ते प्रमाणित करीत आहे. आम्ही पवित्रतेचे वाटेकरी होत आहोत, या गोष्टीला ती प्रमाणित करीत आहे. आणि नीतिमत्वाचं फळ, देवाच्या योग्यतेचं जीवन या शिस्त लावण्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही शिस्त लावण्यात स्वतःला आनंद मानावा. डिलाइट इन डिसिप्लिन युअर सेल्फ. परमेश्वर देव या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू. या आपण यावेळेस प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आज तुझं वचन आम्हाला सांगत आहे की आम्हाला शिस्त लावणारा तू आमचा देव आहेस. प्रभू राया, आम्ही जर चुकतो, आम्ही जर तुझ्यापासून बहकून जातो, प्रभू परमेश्वरा तुझ्या मनाविरुद्ध जर वागतो, त्यावेळेस प्रभू तू आम्हाला दंड देत नाही, पण तू आम्हाला शिस्त लावू पाहतो, कारण आम्ही तुझे निवडलेले लोक आहोत. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा, प्रभू तू आम्हाला आमच्या प्रभू परमेश्वरा जीवनामध्ये प्रभू तू आम्हाला तुझ्याजवळ घेऊन येऊ पाहत आहे. प्रभू तू परमेश्वर आमच्यासोबत असलेला तुझा तो नाते संबंध आहे तो अधिक घट्ट करू पाहत आहे. प्रभू आम्हाला तुझ्या पवित्रतेचे वाटेकरी तू करून घेऊ पाहत आहे. प्रभू परमेश्वरा, ते नीतिमत्वाचं फळ या शिस्त लावण्याच्या माध्यमातून तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे, हीच या समय प्रभू तुला नम्रतेची प्रार्थना करीत आहोत. या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि प्रभू त्या परमेश्वरा, आम्ही स्वतःला आमच्या जीवनामध्ये तुझ्याद्वारे शिस्त लावून घेण्यात प्रभू आनंद मानावा. प्रभू अशी देखील दया तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर कर. प्रभू या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाशी बोललेला आहेस. प्रभू तू आमच्या जीवनाला पाहिलेला आहेस. प्रभू आम्ही जेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा, प्रभू ज्या परिस्थितीतून जात आहोत पित्या, ती तू पाहत आहेस बाप्पा. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला प्रभू परमेश्वरा तुझ्यापासून दूर जाऊ देत नाही, पण तुझ्या जवळ तू अधिक घेऊन येऊ पाहत आहे. प्रभू ही परिस्थिती आम्हाला जरी दुःख देणारी असेल, ही परिस्थिती जरी आम्हाला प्रभू परमेश्वरा त्रासदायक असेल, ज्या संकटातून आम्ही जात आहोत प्रभू परमेश्वरा, ज्या गोष्टींना आम्ही सामोरे जात आहोत प्रभू, ती त्या परमेश्वर आम्हाला निराश करणारी असेल, पण प्रभू त्या परमेश्वर आम्ही त्याने दुःखी होऊ नये, पण प्रभू आम्ही तुझ्यामध्ये आनंद मानावा. कारण प्रभू परमेश्वरा, प्रभू तू आमच्या जीवनामध्ये तुझ्याकडे आम्हाला आकर्षित करीत आहेस. तू आम्हाला तुझ्याकडे प्रभू परमेश्वरा, प्रभू पुन्हा एक वार प्रभू परमेश्वरा घेऊन येत आहेस. प्रभू तू आम्हाला तुझ्या पवित्रतेचे वाटेकरी करू पाहत आहेस. म्हणून प्रभू राया, त्या परमेश्वरा तुझ्या योग्यतेचं जीवन आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारावं, कारण हे आमच्या हिताचं आहे. प्रभू अशी तू दया आमच्यावर कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू राया, आमच्या प्रत्येकाचं जीवन या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू माझ्या संबंध मंडळीला तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रत्येक लहान थोर व्यक्तींकरिता प्रभू आजचं वचन तू आशीर्वादित कर. प्रत्येक कुटुंबाकरिता प्रभू परमेश्वर हे वचन तू आशीर्वादित कर. प्रभू आमच्या जीवनातील अडचणीमध्ये, समस्यांमध्ये, प्रभू परमेश्वरा सुखदुःखांच्या परिस्थितींमध्ये प्रभू त्या परमेश्वरा तू आम्हाला शिस्त लावित आणि या शिस्तीमध्ये प्रभू आम्ही स्वतःच्या जीवनामध्ये आनंद मानावा पित्या. प्रभू अशी दया तू आमच्या जीवनावर कर बाप्पा. प्रभू राय, त्या परमेश्वर आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ नये, पण अधिक तुझ्याजवळ यावे. प्रभू अशी तू दया आमच्या प्रत्येकांवर कर, आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो.
धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो प्रभू. पुढील वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो आणि प्रार्थना आम्हा शिस्त लावणारा आमचा पुनरुत्थित प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणा ही प्रार्थना मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला शिस्त लावणार आहे. या वचनाद्वारे निश्चितच आम्ही प्रत्येक जण आशीर्वादित झालेलो आहोत म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. या आपण यावेळी आपलं विशेष प्रकारे या उपासनेचं जे स्वनाकाराचं अर्पण आहे उपवास समयातील आपण प्रभूला समर्पित करूया. आपल्या घरी एक खोलवर पात्र घेऊन त्यामध्ये मोठ्या आदराने सन्मानाने जे प्रभूचं आहे आपण त्या यावेळी प्रभूला समर्पित करूया. पुढे येणारं जे गीत आहे या गीतादरम्यान आपण हे दान प्रभूला समर्पित करू. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा गात्याला, महिमा गात्याला, महिमा गात्याला, महिमा गात्याला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, महिमा गात्याला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, महिमा गात्याला. गौरव गात्याला, गौरव गात्याला, गौरव गात्याला, गौरव गात्याला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, गौरव गात्याला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, गौरव गात्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. या प्रियानो, यावेळेस आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये पुन्हा एक वार जाऊया. देव परमेश्वराला या दानासह आपल्या जीवनाचं समर्पण आपण करू आणि प्रभूला म्हणूया की प्रभू परमेश्वरा, तुझ्या समवेत जीवन जगण्यास सदैव तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर आणि आमच्या मदतीस तूच हो. आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू, तू आमच्या जीवनाचा तारणारा देव आहेस. प्रभू, तू सदैव आम्हाला चालवित आहे म्हणून यावेळेस आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. प्रभू राय, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत की विशेष प्रकारे प्रभू पित्या या दिवसांमध्ये प्रभू राय आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभू सदोदित तुझ्या समवेत आपल्या जीवनाची वाटचाल करावी. उपवास समय प्रभू हा तुझ्यामध्ये वाढण्याकरिता तू आम्हाला दिलेला आहे आणि प्रभू या उपवास समयात आम्ही स्वतःला शिस्त लावणारे तुझे लोक व्हावे अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. ही शिस्तबद्धता आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, ही शिस्तबद्धता आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, ही शिस्तबद्धता प्रभू आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रभू सदोदित असावी. आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीतो पित्या.
प्रभू राया प्रभू परमेश्वरा आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत, तुझ्या प्रार्थनेमध्ये तू आम्हाला वाढीव, तुझ्या वचनामध्ये वाढीव, तुझ्या स्तवनामध्ये, तुझ्या सेवेमध्ये प्रभू तू आम्हाला वाढीव बापा, आणि आमच्याद्वारे तुझं गौरव तू करून घे प्रभू. आणि नीतिमत्व हे जे फळ आहे प्रभू, तुझ्या योग्यतेचं जे जीवन आहे प्रभू, ते आमच्या प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये प्रदान कर, हीच या समय प्रभू तुला विनंती आहे. प्रभू मंडळीतील प्रत्येक व्यक्तींकरिता प्रार्थना करीत आहोत, प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वर. प्रत्येक कुटुंबाला प्रभू परमेश्वरा तुझ्यामध्ये प्रभू तू आशीर्वादित कर पित्या प्रभू. त्या परमेश्वरा जर काही प्रभू दुःख आहेत प्रभू परमेश्वरा, काही संकट आहेत, अडीअडचणी आहेत, समस्या आहेत प्रभू, तू सर्व पाहत आहेस प्रभू परमेश्वरा. त्या प्रत्येक परिस्थितीतून प्रभू प्रत्येकाला तू बाहेर काढावे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा तू वाटाड्या व्हावा प्रभू, हीच या समय प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना करीतो प्रभू बापा. तुला प्रार्थना करीतो प्रभू परमेश्वरा, सर्व दुःखी कष्टी आजारी लोकांकरिता त्यांनाही प्रभू तू स्पर्श कर प्रभू परमेश्वरा. तुझ्या आरोग्य भर. आमच्या डिसूज आंटी आहेत प्रभू, तू त्यांना प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श कर बापा. आम्ही त्यांच्याकरिता तुझं प्रभू अनेक दिवसांपासून प्रार्थना करीत आहोत बापा, की प्रभू त्या परमेश्वरा जी काही दुर्बळता आहे, अशक्तपणा आहे बापा, ते नासत कर येशूच्या नावामध्ये दूर करून प्रभू राया तू त्यांना तुझ्या आरोग्याने भरावे प्रभू. आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो बापा प्रभू परमेश्वरा. मनीषा महत्त्वाई प्रभू, त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझं तू आरोग्य दे बापा, त्यांनाही प्रभू तू स्पर्श कर प्रभू. आम्ही या समय तुझ्याजवळ विशेष करून प्रार्थना करीतो प्रभू बापा. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो प्रभू घोरपडे आंटी यांच्याकरिता, त्यांनाही प्रभू परमेश्वरा तू स्पर्श करावा, तुझ्या आरोग्याने भरावे पित्या. आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनातील प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक प्रभू त्या परमेश्वरा प्रभू जी अशक्तपणा आहे प्रभू, हृदयाची कमकुवतता आहे प्रभू, ती सर्व दूर करून प्रभू तू त्यांना प्रभू तुझ्या सामर्थ्याने भर प्रभू. तुझी गौरवी साक्ष त्यांच्या जीवनामध्ये आरोग्याच्या स्वरूपात प्राप्त होते प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू परमेश्वरा. संगीता साळू प्रभू परमेश्वरा या सिस्टरांकरिता प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू अविनाश साळू प्रभू परमेश्वरा या ब्रदर करिता प्रार्थना करीत आहोत, त्यांनी प्रभू परमेश्वरा प्रादुर्भावातून बाहेर काढून प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तू प्रदान केलेलं आहेस, म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो की त्या शरीरातील प्रत्येक प्रभू परमेश्वरा प्रभू विषाणू प्रभू तू दूर कर बापा, चांगली प्रतिकार शक्ती त्यांच्या जीवनामध्ये दे आणि त्यांना तुझ्या कृपेने भर प्रभू. आम्ही या समय तुझ्याजवळ हीच विनंती करीतो प्रेम बापा. आम्ही प्रार्थना करीतो प्रभू परमेश्वरा. त्यासोबतच प्रभू परमेश्वरा आमचे आशिष लोंढे दादा प्रभू, तू त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने भर बापा प्रभू परमेश्वरा. प्रभू पित्या आम्ही तुला विनंती करीतो पित्या की प्रभू प्रत्येक संक्रमण प्रभू परमेश्वरा येशूच्या नावामध्ये दूर कर आणि त्यांना तुझ्या आरोग्याने भर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू राय प्रभू परमेश्वरा. त्यांच्या जीवनाची तू काळजी घे प्रभू, त्यांच्या संबंध कुटुंबाला प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पित्या प्रभू परमेश्वरा. लोंढे परिवारावर प्रभू तुझ्या आरोग्याचं वर्चस्व तू ठेव प्रभू. ही देखील आमची या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना आहे प्रेम बापा प्रभू परमेश्वरा. प्रभू आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू त्या समवेतच पित्या विशेष करून प्रभू पित्या पारेखंडी यांच्याकरिता प्रभू तू त्यांना देखील प्रभू परमेश्वरा स्पर्श कर बापा प्रभू. त्यांना देखील प्रभू परमेश्वरा जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेले बापा, जे काही त्या परमेश्वरा डॉक्टर प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांना प्रभू परमेश्वरा त्यांची तपासणी करतात पित्या, जे काही त्या परमेश्वरा त्यांचे टेस्ट होतात पित्या, सर्व काही प्रभू परमेश्वरा प्रभू तू त्यांच्याकरिता भल्याचं आरोग्याचं होऊ दे बापा. हीच या समय प्रभू तुला विनंती करीतो बापा प्रभू परमेश्वरा. त्यांच्या पायाचा त्रास प्रभू, गुडघ्यांचा त्रास प्रभू तू जाणतोस बापा प्रभू परमेश्वरा. प्रभू त्यांच्यावर तुझ्या दयकृपेचं वर्चस्व ठेवून प्रभू त्यांना पूर्ण आरोग्य प्रदान करावं प्रभू. या समय तुझ्याजवळ विनंती करीतो प्रभू बापा. त्यांच्या जीवनाची तू काळजी घे प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो प्रभू पित्या. तुला विनंती करतो प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मली होते बापा आणि प्रभू परमेश्वरा तुझं गौरव त्यांच्या जीवनामध्ये प्रभू आरोग्याच्या द्वारे होईल अशी तू दया कर. त्यांच्या संबंध कुटुंबाला तुझ्या विश्वासामध्ये प्रभू दृढ कर, खंबीर कर. ही देखील प्रभू परमेश्वरा या समय तुझ्याजवळ विनंती करीतो प्रभू बापा प्रभू परमेश्वरा. आम्ही या समय तुझ्या चरणाजवळ असताना प्रभू प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. डेव्हिड विल्सन प्रभू परमेश्वरा या प्रभू परमेश्वरा तरुण भावाकरिता प्रभू त्याच्या जीवनावर प्रभू तुझा तू आशीर्वाद दे प्रभू परमेश्वरा. त्याच्या प्रभू जे काही पुढील भवितव्याच्या सर्व गोष्टी आहेत त्यामध्ये प्रभू त्याचा तू सहाय्यक मदतनीस हो आणि त्याच्या जीवनाद्वारे प्रभू परमेश्वरा तू गौरविला जा बापा. जे काही अडखळ असतील प्रभू, अडचणी असतील त्या सर्व येशूच्या नावामध्ये दूर कर प्रभू परमेश्वर. प्रभू त्यांना प्रभू परमेश्वरा तुझी कृपा प्राप्त होऊ दे. आम्ही या समय तुला विनंती करतो बापा प्रभू. त्या परमेश्वरा आम्ही या समय प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. आमचे प्रभू मायकल दादा पित्या प्रभू परमेश्वरा, त्यांचे प्रभू परमेश्वरा संपूर्ण कुटुंब प्रभू शद्रक फॅमिली करिता आम्ही प्रार्थना करतो प्रभू. या दिवसांमध्ये विशेष प्रकारे तू त्यांच्या समवेतो प्रभू तुझ्या आशीर्वादाचं वर्चस्व त्यांच्या जीवनावर तू ठेव बापा. आणि प्रभू आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू परमेश्वरा शैतानाचे प्रत्येक जळते बाण प्रभू नाशक कर येशूच्या नावामध्ये दूर कर बापा प्रभू. तुझ्या दैवी योजना त्यांच्या जीवनामध्ये तू सिद्धीस ने पित्या आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा तुझी शांती प्रभू परमेश्वरा, तुझा आनंद प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्याद्वारे प्रभू परमेश्वरा प्रभू सर्व प्रभू परमेश्वरा समृद्धी प्राप्त होईल अशी तू दया कर. आम्ही या समय विशेष करून तुझं प्रार्थना करतो पित्या प्रभू परमेश्वरा. प्रभू शैतानाच्या प्रत्येक दुष्ट योजना प्रभू आम्ही या समय तुझ्या नावामध्ये प्रभू दूर घालवित आहोत आणि प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या दैवी योजना, तुझा दैवी आशीर्वाद प्रभू त्यांच्या कुटुंबाकरता आम्ही यावेळेस विशेष करून मागून घेतो बापा. त्या प्रिय कुटुंबाचा प्रभू परमेश्वरा चालक मालक पुढारी तू हो बापा. तुझ्या सुरक्षिततेचं कवच प्रभू सदोदित त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती असू दे प्रभू. आम्ही या समय तुला हीच नम्रतेची प्रार्थना करीत आहोत प्रभू पित्या. तू आमच्या जीवनाला चालवणार आमचा जिवंत देव आहे, स्वर्गीय परमेश्वर आहे, म्हणून प्रभू आम्ही या
समय तुझे उपकार मानतो आहोत बाप्पा. प्रभू राया आम्ही प्रभू परमेश्वरा प्रभू सर्व प्रभू मंडळीला प्रभू या समय तुझ्या हातामध्ये देतो पित्या. प्रभू जे दुःखी कष्टी आजारी सर्व प्रियजन आहेत प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रत्येकाच्या जीवनाची तू काळजी घे पित्या. प्रत्येकांना प्रभू परमेश्वरा या दिवसांमध्ये तू चालेल प्रभू परमेश्वरा. या उपवासाच्या समयामध्ये प्रभू तुझा सहवास घडू दे आणि प्रभू परमेश्वरा तुझ्याद्वारे आध्यात्मिक उन्नती प्रत्येकांना प्राप्त होईल, प्रत्येक कुटुंबांना प्राप्त होईल अशी तू दया कर या समय तुला विनंती करतो. आमचे सर्व लेप्रिचर्स प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वरा प्रार्थना घेत असताना प्रभू परमेश्वरा तू त्यांच्या जीवनाचा प्रभू चालक मालक हो प्रभू परमेश्वरा. तुझ्या वचनाचं प्रकाशन देणे त्यांच्याद्वारे प्रभू त्यामेश्वरा प्रभू प्रत्येक वचन प्रभू परमेश्वरा कुटुंबांकरिता आशीर्वादित होतील अशी तू दया कर ही देखील या समय तुला विनंती आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनाला प्रभू सदोदित चालू पित्या. प्रभू महामारीच्या परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा पुन्हा एक बार प्रभू संक्रमण वाढत असताना प्रादुर्भाव वाढत असताना प्रभू प्रत्येकाचं बाहेर येणं जाणं सुखरूप कर, सुरक्षित कर बाप्पा ही देखील तुझ्याजवळ या समय विनंती आहे बाप्पा. आणि प्रत्येक परिस्थिती प्रभू नियंत्रणामध्ये येईल प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत बाप्पा. प्रभू परमेश्वरा वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक प्रियजनांना तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांच्या जीवनाची काळजी घे, त्यांच्यावर प्रभू तुझ्या दयेकृपेचं वर्धस्त ठेव हीच या समय प्रभू आम्ही तुला नम्रतेशी प्रार्थना करीत आहोत. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला उंचवतो बाप्पा. कारण प्रभू तू आमच्या जीवनाला चालवणारा परमेश्वर आहे प्रभू. या समय विशेष करून प्रभू पित्या आम्ही जे दान प्रभू आमच्या उपासनेमध्ये प्रभू तुला समर्पित केलेलं आहे पित्या त्या दानाचा स्वीकार तू कर, दानाचा विनियोग तुझ्या गौरवाकरिता होऊ दे प्रभू. आणि प्रभू परमेश्वर आम्ही जेव्हा तुला देतो पित्या याचा 100 पट आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल याची अनुभूती तू आम्हाला दे पित्या. आणि प्रभू त्यामेश्वर आम्ही प्रभू तुझं गौरव करणारे, आमच्या देण्याद्वारे देखील तुझं गौरव करणारे आम्ही तुझे लोक व्हावे अशी तू कृपा कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. धन्यवाद देतो प्रभू राया. पुन्हा एक बार प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये देतो, मंडळीतील प्रत्येक कुटुंबाला तुझ्या हातामध्ये देतो, लहान थोर व्यक्तींच्या तू सोबत प्रभू. जे प्रियजन प्रभू या प्रभू परमेश्वरा व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रभू, आमच्या उपासनेचा भाग झालेले आहेत प्रभू, त्या प्रत्येकांवर तुझा तू आशीर्वाद दे. आणि प्रभू परमेश्वर आम्ही तुला विनंती करतो प्रभू की या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू आम्हाला तू अधिक तुझ्या जवळ घे. आणि विशेष आम्ही तुला आज प्रार्थना विनंती करीतो की स्वतःला शिस्त लावण्यात प्रभू आम्ही आनंद मानावा अशी तू दया कर. कारण प्रभू परमेश्वर आम्ही तुझे लेकर आहोत ही गोष्ट प्रभू प्रमाणित करतो. तुझा आमच्यासोबत जो नातेसंबंध आहे प्रभू परमेश्वर याला प्रभू अधिक प्रभू परमेश्वर ही शिस्तबद्धता जी आहे ती घट्ट करणारी आहे प्रभू परमेश्वर, आम्हाला तुझ्या जवळ घेऊन येणारी आहे प्रभू परमेश्वर, पवित्रतेचे वाटेकरी आम्हाला करणारी आहे आणि नीतिमत्व हे फळ देखील आम्हाला प्राप्त करून देणारी आहे बाप्पा. म्हणून प्रभू परमेश्वर शिस्तबद्धतेमध्ये आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करावी अशी दया तू आमच्या प्रत्येकांवर कर प्रभू. या दानासह आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही पुन्हा एक वार तुला समर्पित करतो आणि प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागतो आहोत म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हाला सोड आणि मास स्पर्श आणू नकोस तर आम्हाला सोडापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसदा सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, त्या जिवंत देव परमेश्वराने आमच्याकरिता आजची प्रार्थना आध्यात्मिक लाभाची केली म्हणून त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आम्ही प्रत्येक जण आपल्या जीवनाची काळजी घेऊया आणि प्रभूमध्ये सदोदित आपण आपल्या जीवनाची वाढ करून घेऊया आणि परमेश्वराच्या द्वारे आपलं जीवन, आपलं कुटुंब पण आपण आशीर्वादित होत असलेलं पाहू. हाच अनुभव परमेश्वर आम्हा प्रत्येकाला देऊ. मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करो. धन्यवाद.